नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजी। आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा डोंगरामध्ये घेऊन जाणार आहे। त्या ठिकाणी 1400 वर्षापूर्वी सह्याद्रीचा डोंगर पोखरून प्राचीन रहस्यमय गुहा बनवलेल्या आहेत। तुम्ही विचार करा, प्राचीन काळामध्ये कोणतेही आधुनिक मशिनरी नव्हत्या, आधुनिक उपकरण होती। मग त्या काळामध्ये फक्त चिमणी आणि हातोडीने सह्याद्रीचा डोंगर कसा पोखरून आतमध्ये गुहा कशा बनवल्या असतील हे अद्भुत आहे। हे सर्व आपल्याला तिथे जाऊन बघायचे आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या गुहा आतमधून भरपूर मोठ्या आहेत। म्हणजे जसे घराचे हॉल असतात आणि हॉल नंतर रूम असतात, तशा शेम टू शेम सह्याद्रीच्या डोंगराला पोखरून हे सर्व काही बनवलेलं आहे। आतमध्ये अनेक मार्ग सुद्धा आहेत आणि पाण्याचे टाके गुहेच्या आतमध्ये पण आहेत। हे सर्व कसे बनवले असेल हे आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, तुम्हाला देखील समजेल सह्याद्रीच्या डोंगरामध्ये अशा पण काही प्राचीन गुहा आहेत ज्या दगडाला पोखरून 1400 वर्षापूर्वी बनवलेल्या आहेत। या गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांची कला देखील समजणार आहे। आणि एवढ्या मोठ्या गुहा खोदण्यासाठी अनेक वर्ष लागले असतील तरी देखील त्या कलाकाराने न थांबता सह्याद्रीचा डोंगर पोखरून ह्या गुहा बनवून ठेवल्या। त्यामुळे आपल्याला त्या गुहा बघायला मिळत आहेत। त्या गुहेजवळ पोहोचण्यासाठी सह्याद्रीच्या डोंगरामधून थोडा चालत प्रवास करावा लागतो। तर मित्रांनो, चला आता आपण त्या गुहेच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया। गुहेच्या दिशेने प्रवास करत जात असताना वाटेमध्ये घाट लागला। घाटामध्ये सर्वत्र घनदाट जंगल, सुंदर निसर्ग आणि वेडी वाकडी वळणे होती। मला वाटलं हा सुंदर नजारा तुम्हाला दाखवावा। बघू शकता तुम्ही, घाटामधून जाताना हा व्ह्यू किती सुंदर आहे। दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे आणि अशा निसर्गाच्या सानिध्यामधून जेव्हा आपण प्रवास करत जातो तेव्हा आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो। माणूस किती टेन्शन मध्ये असू दे, त्याचा मूड ऑफ जरी असू दे, पण जेव्हा तो अशा निसर्गाच्या सानिध्यामधून प्रवास करत जातो तेव्हा त्याचा मूड फ्रेश होऊन त्याला एक वेगळाच आनंद मिळतो। तुम्ही बघू शकता, ह्या निसर्गाच्या सानिध्यामधून जात असताना तुम्हाला कसा अनुभव येत आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। हा रोड आहे ज्योतिबा कोल्हापूर। त्या रोडने मी प्रवास करत आलो। एका ठिकाणी गाडी थांबवली। आता आपल्याला या पायवाटेने गुहेच्या दिशेने प्रवास करत जावं लागणार आहे। थोडं अंतर आपल्याला चालत प्रवास करावा लागणार आहे। बघू शकता तुम्ही, समोर कच्चा ट्रॅक आहे पण गाडी जाण्यासाठी मार्ग नाही। सुरुवातीलाच खूप मोठी चर खोदल्यामुळे गाडी रोडच्या साईडलाच लावावी लागली। समोर तुम्हाला सह्याद्रीचा डोंगर दिसत असेल, काही झाडे आहेत, त्या झाडांच्या सानिध्यामध्येच त्या गुहा आहेत। बघू शकता तुम्ही समोरचा व्ह्यू कसा आहे। आकाशामध्ये तुरळक ढग आलेले आहेत। जून महिन्याची 16 तारीख आहे तरी सुद्धा पाऊस काय यायचे नाव घेत नाही। त्यामुळे हे डोंगर थोडे तुम्हाला ओसाड दिसत असतील, पण ज्यावेळी पाऊस पडतो तेव्हा डोंगराचा नजारा वेगळाच असतो। मित्रांनो, फायनली आपण डोंगरामधून चालत चालत गुहेच्या जवळ पोहोचलेलो आहे। आता आपण पाठीमागे हे गुहेचे प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वारमधून आतमध्ये एंट्री करूया आणि सर्व गुहा आतमध्ये जाऊन बघूया त्या कशा खोदल्या आणि आतमध्ये आपल्याला किती मार्ग बघायला मिळतात आणि गुहेच्या आतमध्ये कशा प्रकारे घरासारखा आकार देण्यात आलेला आहे। हे सर्व काही आता गुहेच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे। हे गुहेचे प्रवेशद्वार आहे। आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला स्वच्छता दिसते आणि समोर खूप मोठी झाड आहे। त्या झाडांच्या सानिध्यामध्ये आपल्याला गुहा बघायला मिळतात। पण तुम्हाला या ठिकाणी एक गाडी दिसली असेल, ही गाडी या ठिकाणी एक मामा सुरक्षा रक्षक आहेत त्यांची आहे। त्यांनी कुठून आणली आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला काही गाडी आणण्यासाठी मार्ग भेटला नाही, कारण सुरुवातीला खूप मोठी चर खोदली होती। बघू शकता तुम्ही, समोर सह्याद्रीचा डोंगर काळ्या खडकामध्ये बनलेला आहे आणि हे खडक कसे पोखरून या गुहा बनवलेल्या आहेत हे सर्व काही आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। आणि गुहेच्या परिसरामध्ये तुम्हाला कुठेही कचरा बघायला मिळणार नाही, कारण मामाने सर्व परिसर एकदम स्वच्छ आणि क्लीन ठेवलेला आहे। आता आपण एका मोठ्या गुहेमध्ये प्रवेश करून त्या गुहा आतमध्ये जाऊन बघूया। तुम्ही या ठिकाणी कधी आला तर चप्पल घालून गुहेच्या आतमध्ये जाऊ नका। चप्पल काढून तुम्ही गुहेच्या आतमध्ये प्रवेश करू शकता। समोर तुम्हाला एक लहान गुहा दिसत असेल,
ती आतमधून भरपूर मोठी आहे. गुहेचे प्रवेशद्वार जरी लहान असले तरी गुहा आतमधून भरपूर मोठी आहे. बघा, हा छोटासा मार्ग आहे. ह्या मार्गाने आपल्याला वाकत वाकत गुहेच्या आतमध्ये प्रवेश करावा लागतो. बघा, आतमध्ये आल्यानंतर आपल्याला आतला नजारा असा बघायला मिळतो. या ठिकाणी गुहेला वरती खिडकीसारखा आकार देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आणखी एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारमधून आतमध्ये गेल्यानंतर समोर आपल्याला आणखी एक खिडकी बघायला मिळते आणि वरती काही भाग तुटल्यामुळे इथून झाड आणि आकाश आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी ही गुहा भरपूर मोठी आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं या गुहेच्या आतमध्ये अनेक खोल्या घरासारख्या बनवलेल्या आहेत. समोर 2 खोल्या तुम्हाला दिसत असतील, त्या देखील आपण बघूया. पण ह्या गुहा आतमधून कशा खोदलेल्या आहेत त्याच्या निशाणी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत असतील. शिन्ने आणि हातोडींचा उपयोग करून या गुहा खोदलेल्या आहेत आणि या गुहेच्या आतमध्ये या ठिकाणी पिण्यासाठी पाणी देखील आहे. ही जाळी लावून पाणी झाकलेलं आहे कचरा पडू नये म्हणून. आतमध्ये पाणी आहे, ते पाणी आपण पिऊ शकतो. आणि या गुहेच्या खिडक्यांना आणि दरवाजांना कुलूप आहे, कारण आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नाही. हे नंतर बनवलेलं आहे आतमध्ये कोणताही प्राणी जाऊ नये म्हणून. तरी देखील आपण या दरवाजामधून कॅमेरा आतमध्ये घालून ह्या गुहा बघायच्या आहेत. पण सर्वप्रथम या ठिकाणी असलेल्या 2 खोल्या तुम्हाला दाखवतो. बघा, हा चौकटीचा आकार हुबेहूब घरासारख्या चौकटीसारखा आहे आणि या चौकटीमधून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक लहान रूम बघायला मिळते. ह्या रूममध्ये 2 माणसे आराम करू शकतात. आतमध्ये एकदम थंडावा आहे. आणि दुसऱ्या रूममध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही दुसरी रूम अशी बघायला मिळते आणि दोन्ही रूमच्या मध्ये एक लहान होल आहे. म्हणजे दोन्ही साईडला जी माणसे आराम करायची किंवा जे साधू संत बौद्ध भिक्षू तपश्चर्या करायचे त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी हा मार्ग असावा. पण मित्रांनो, जून महिना संपत आलेला आहे तरी सुद्धा ह्या दगडामधून पाणी टपकत आहे. बघू शकता तुम्ही, इथून पाणी टपकत आहे आणि हे पाणी सह्याद्रीच्या खडकामधून कसे टपकत आहे हे अद्भुत आहे. आणि पाणी ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी इथे तुम्हाला निशाणी दिसत असतील. पावसाळ्यात खूप पाणी पडत्यामुळे मोठमोठी होल देखील पडलेले आहेत आणि हे पाणी, पिण्याचे पाणी हे डोंगराच्या खालून येते. बघा, आणखी एक या ठिकाणी ही रूम आहे आणि ह्या गुहेजवळ सर्वात मोठी गुहा ही या ठिकाणी आहे. तुम्ही बघू शकता सर्वात मोठ्या गुहेला कसा आकार देण्यात आलेला आहे. हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला असे वाटेल की 1400 वर्षापेक्षा जास्त प्राचीन काळामध्ये हा दगड कसा कोरलेला आहे. आणि या गुहेचा छत बघा एकदम सपाट आहे, जसे काय आत्ताच्या कॉन्क्रीटच्या घरामध्ये स्लॅब टाकले जाते. आणि समोर अनेक लहान मोठ्या गुहा देखील आहेत. ह्या मोठ्या हॉलच्या साईडला आपल्याला अनेक लहान गुहा देखील बघायला मिळतात. आणि ह्या दगडांना कसा आकार देण्यात आलेला आहे एकदम अद्भुत आणि बघण्यासारखे आहे. हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांची कला बघायला मिळते. आता आपण या गुहेमधून साईडला जाऊया आणि दुसऱ्या गुहेमध्ये आणखी काय आहे हे बघूया. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर आपण सर्वात लहान गुहेच्या प्रवेशद्वारमधून आतमध्ये एंट्री केली. ती गुहा बघून या ठिकाणी असलेली सर्वात मोठी गुहा बघितली. आता आपल्याला आणखी 2 गुहा बघायच्या आहेत. त्यामध्ये एका गुहेच्या आतमध्ये शंभू महादेवाची पिंड आहे आणि त्या पिंडीच्या मागे खूप मोठा दगड कोरून एकदम सुंदर नक्षीकला कशी केलेली आहे हे देखील आता मी तुम्हाला दाखवतो. आणि या दगडामधून पडणारे पाणी म्हणजे एकदम अद्भुत अनुभवण्यासारखा आहे. कारण एवढ्या कडक उन्हामध्ये या दगडामधून कसे पाणी पडते या गुहेच्या आतमध्ये तुम्ही देखील बघितले. पण आता या ठिकाणी अजून एका ठिकाणी पाणी पडत आहे हे देखील आपण बघूया. त्यानंतर गुहेच्या आतमध्ये जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेऊया. समोर तुम्हाला गोलाकार पाण्याचे टाके दिसत असतील, हे देखील आपल्याला बघायचे आहेत. आणि आणखी गुहा आहेत या ठिकाणी, त्या देखील बघायच्या आहेत. आणि समोर असलेल्या गुहेमध्ये जाऊन शंभू महादेवाचं दर्शन देखील घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही बघा, हा डोंगर जो पूर्णपणे काळ्या खडकाने बनलेला आहे,
याला कसा पोखरलेला आहे आणि या खडकामधून या ठिकाणी पाणी पडत आहे. खाली तुम्हाला या ठिकाणी ओलावा दिसत असेल. या ठिकाणी पाणी पडत आहे. एवढ्या गरमीमध्ये पण या डोंगरावरती पाणी आहे. हे सर्व बघण्यासारखे आहे. आता आपण समोर असलेल्या गुहेमध्ये प्रवेश करूया. बघा, या ठिकाणी आणखी एक मोठी गुहा आपल्याला बघायला मिळते. या गुहेच्या आतमध्ये जाण्यासाठी ह्या दरवाजामधून आतमध्ये एंट्री करावी लागते आणि समोर तुम्हाला हा शंभू महादेवाचा नंदी दिसत असेल. नंदीचे तुम्ही दर्शन घ्या. नंदीच्या समोर महादेवाची पिंड देखील आहे, त्याचे देखील तुम्ही दर्शन घ्या. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भवरेंद्रहारम. पिंडीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणखी एक ही कलाकृती बघायला मिळते. बघू शकता तुम्ही, खूप मोठा दगड कसा कोरलेला आहे आणि या दगडाच्या वरती अजून काही कलाकृती आपल्याला बघायला मिळतात. त्या कलाकृतीच्या मागे अनेक वटवाघळं आहेत आणि ही चौकोनी गुहा कशी खोदलेली आहे हे तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला समजेल एवढा मोठा दगड एवढ्या आतपर्यंत पोखरणे त्या काळामध्ये कसे शक्य झाले असेल. आणि या गुहेच्या साईडला अजून काही गुहा आहेत. बघा, ह्या आहेत त्या गुहा. समोर ही भरपूर मोठी गुहा आहे. ह्या गुहेच्या साईडला ही आणखी एक गुहा आहे आणि ह्या गुहेंना कसे पोखरलेले आहे हे देखील तुम्ही बघा. अजून काही या ठिकाणी आपल्याला गुहा बघायला मिळतात. या ठिकाणी पण गुहा खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण समोर ही गुहा इथेच थांबवलेली आहे. जेव्हा आपण इथून खाली जातो तेव्हा आपल्याला अजून पाण्याची गोलाकार टाके बघायला मिळतात. हा गुहेंचा परिसर आहे. समोर पिंपळाचे झाड आहे आणि या ठिकाणी अजून एक झाड आपल्याला बघायला मिळते. हेच ते पाण्याची टाके आहेत. ह्या टाक्यामध्ये भरपूर पाणी आहे आणि पाण्यामध्ये मासे देखील आपल्याला बघायला मिळतात. हे पाणी पिण्यासाठी एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे. जरी पाण्याचा रंग हिरवा असला तरी सुद्धा पाणी खालून स्वच्छ आहे. ह्या टाक्याच्या साईडला आणखी एक पाण्याची टाकी आपल्याला बघायला मिळते. बघा, म्हणजे ही तिन्ही पाण्याची टाके एकत्रित बनवलेली आहेत. म्हणजे एका टाक्यामधून दुसऱ्या टाक्यामध्ये पाणी जाण्याचा मार्ग कदाचित आतमध्ये असावा. बघा, या ठिकाणी पण आहे. आणि एवढ्या उंच डोंगरावरती हे पाणी कुठून आले असेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या ठिकाणी सुंदर निसर्ग देखील आपल्याला बघायला मिळतो. सर्वत्र सह्याद्रीचा डोंगर काळ्या खडकाने कसा बनलेला आहे हा देखील तुम्ही बघा. आणि इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी येऊन तुम्ही या गुहा बघितल्या, थोडा वेळ बसला तर तुमच्या मनाला खूप आनंद देखील होणार आहे. बघा, हा निसर्ग डोंगरातील व्ह्यू कसा आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पोहाळे गावाच्या वरती असलेल्या सह्याद्री डोंगरामध्ये घेऊन आलो. आणि जो डोंगर पूर्णपणे काळ्या खडकाने बनलेला आहे, त्या खडकाला पोखरून 1400 वर्षापूर्वी कशा गुहा बनवलेल्या आहेत हे गुहेच्या आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवले. गुहेच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या खोल्या आहेत, हॉल आहे आणि हॉलला दगडाच्या खांबाने कसा सजवलेला आहे हे देखील मी तुम्हाला दाखवले. एका गुहेमध्ये शंभू महादेवाची पिंड होती आणि पिंडीच्या मागे खूप मोठी दगडामध्ये कोरलेली कलाकृती होती. आपण आणखी आतमध्ये जाऊ शकलो नाही, कारण आतमध्ये वटवाघळा होता आणि त्यांचा वास खूप घाण येत होता. आणखी आतमध्ये जाणे रिस्क घेण्यासारखे होते. त्यामुळे त्या गुहेच्या बाहेरूनच आपण सर्व काही बघितले. त्या गुहेच्या साईडला अजून काही पाण्याचे टाके होते, म्हणजे सह्याद्रीच्या खडकाला कोरून गोलाकार टाके बनवलेले आहेत. त्यामध्ये भरपूर पाणी होते आणि ते पाणी पिण्यासाठी स्वच्छ होते. त्यामध्ये मासे देखील होते. या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये आल्यानंतर आपल्याला सर्व सुंदर व्ह्यू देखील बघायला मिळतो. या ठिकाणी येऊन मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. पण
तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन या प्राचीन गुहा बघू शकता. त्यामुळे तुम्हाला देखील प्राचीन कलाकारांची कला समजते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमो पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.